घटना आहे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामधलं पिंपळवंडे गावाची। 18 ऑगस्टला संध्याकाळी गावातील लोकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। तेव्हा तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले। तेव्हा पोलिसांना एका तरुणावर संशय आला। तो तरुण गावातलाच होता। पोलिसांनी तो तरुण ताब्यात घेतला, त्याची चांगलीच चौकशी केली आणि तो कबूल झाला। मुलगी कुठे आहे हे त्याने सांगितलं, पण आता खूप उशीर झाला होता। त्या तरुणाच्या कबुलीनंतर पोलीस आणि गावकरी त्या मुलीपर्यंत पोहोचले, पण मुलगी जिवंत नव्हती, तर तिथे फक्त तिचा मृतदेह होता। कारण ज्याची चौकशी पोलिसांनी केली त्याच नराधमाने त्या मुलीला शेतात नेलं, तिच्यावर अत्याचार केले आणि तिचा खून करून तिला तिथेच मारून टाकलं। या घटनेनंतर फक्त पिंपळवंडे नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जातोय। पण या चिमुकली सोबत नेमकं काय घडलं ते बघूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला। चौथीत शिकणारी पीडिता गावातल्या शाळेत शिकत होती, पण तिला कांजण्या हा त्वचारोग झाला असल्यामुळे मंगळवारी ती शाळेत गेली नाही। आई वडील मोलमजुरीचं काम करत असल्यामुळे ते दोघेही कामासाठी बाहेर पडले होते। दुपारी ही मुलगी एकटीच घरामध्ये टीव्ही बघत होती। मुलगी टीव्ही बघते आणि तिच्या घरात तिच्या सोबत कुणीच नाही हे आरोपीच्या लक्षात आलं। तेव्हा त्या नराधमाने अशी हिम्मत केली। मीडियाने दिलेल्या माहितीनुसार या 25 वर्ष आरोपीने त्या मुलीला काहीतरी फूस लावून घराबाहेर बोलवलं। तेव्हा त्या मुलीनं त्या आरोपीला त्याची सायकल मागितली। माझ्यासोबत चल, मी तुला सायकल देतो, असं आरोपी तिला म्हटला आणि गावातल्याच एका शेतात तिला घेऊन गेला। हे सगळं घडलं होतं दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास। दुपारनंतर जेव्हा या मुलीचे आई वडील कामावरून घरी आले तेव्हा त्यांना त्यांची मुलगी घरात दिसली नाही। तेव्हा त्यांनी आजूबाजूच्या घरी जाऊन चेक केलं। तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊनही तिला शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही। पूर्ण गावभर बातमी पसरली आणि मग गावकऱ्यांनी मिळून त्या मुलीचा शोध सुरू केला। सुरुवातीला वाटलं कदाचित ही मुलगी बेपत्ता होण्यामागचं कारण वाघ असू शकतो। गावकऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली। जवळपास 2 ते 2.5 तास हा शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने संध्याकाळी 5च्या आसपास आळेभाटा पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली। तेव्हा पोलिसांनी तातडीने तपासाचे सूत्र हलवले। पिंपळवंडे गाव हे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचं गाव। आमदाराच्याच गावातून मुलगी बेपत्ता झाल्याने गावात तणावाचं वातावरण तयार झालं। तक्रारीनंतर पोलिसांनी ओढे, शेताचा परिसर, मळे, काहीसे निर्जन भाग सगळीकडे या मुलीचा शोध घेतला, पण कुठेच काही पत्ता लागत नव्हता। तेव्हा गावकऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायला सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी खासगी सीसीटीव्ही सुद्धा चेक केले आणि पोलिसांनी ग्रामस्थांनाही काही प्रश्न विचारले। तेव्हा या पीडितेच्या शेजारीच राहणाऱ्या एका तरुणाने पोलिसांना सांगितलं की दुपारी मी पीडितेला पाहिलं, ती खेळत होती, तेव्हा माझ्याकडे आली आणि मला सायकल मागितली। हा तरुण पीडितेच्या शेजारीच राहणारा होता। याने तिला बघितलं पण आहे, त्यामुळे याच्याकडे काहीतरी क्ल्यू सापडेल अशी आशा ग्रामस्थांना लागली। आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोपी सुद्धा पीडितेचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि ग्रामस्थांसोबत फिरत होता। त्याने पोलिसांना काही जागा सुचवल्या, आपण इकडे शोध घेऊयात, तिकडे बघूया। त्यामुळे आरोपीचा गरजेपेक्षा जास्त असलेला उत्साह पोलिसांनी हेरला। अशातच पोलीस आणि गावकरी मिळून एक सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना त्यामध्ये त्यांना एक तरुण सायकलवरून येताना दिसला। हा तरुण सायकलवरून त्याच भागात येत होता जिथून ही मुलगी गायब झाली होती। खरं तर हा सायकलवरचा तरुण कोण आहे असा प्रश्न पोलिसांना आणि ग्रामस्थांना पडायच्या अगोदरच या अतिउत्साही तरुणाने पोलिसांना सांगितलं, हा तर मीच आहे। या एका वाक्यामुळे पोलिसांचा या तरुणावर संशय पक्का झाला आणि लगेच या तरुणाला ताब्यात घेतलं। पोलिसांनी पोलिसांचा खाक्या दाखवताच आणि ग्रामस्थ सुद्धा चांगलेच आक्रमक झालेले बघून हा 25 वर्षाचा नराधाम पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने कबुली दिली
की आपणच या पीडितेला घरातून बाहेर बोलवलं, तिला फूस दाखवून आपल्या सायकलवर बसवून ऊसाच्या शेतात नेलं, अत्याचार केले आणि तिचा मृतदेह लेंडस्थळे भागातल्या ओढ्याजवळच्या झाडाजवळ टाकून दिला. या कबुलीनंतर रात्री 9:30च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तातडीने फॉरेन्सिक पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचलं. आरोपीला ताब्यात घेतला असून त्याची चौकशी सुरू असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. तेव्हा ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना या नराधमाबद्दल जी माहिती समोर आली ती आपण बघूया. नराधम 25 वर्षाचा असून तो गावातच रोजंदारीवर काम करत होता. पीडितेचं कुटुंब सुद्धा गावात रोजंदारीचं काम करतात. गावात कुणाच्याही शेतात काही काम असलं तर हा आरोपी पुढे असायचा. त्यामुळे तो गावकऱ्यांच्या रोजच्याच बघण्यातला होता. आता त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी गावकऱ्यांनी तसं काही याआधी जाणवलं नसल्याची माहिती दिली. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची चौकशी सुरू असून त्यातून अजून काय माहिती बाहेर येते हे बघणंही आवश्यक आहे. तसंच मृत मुलीचे पोस्टमार्टम केल्यानंतर त्यातून काय रिझल्ट बाहेर येतो तेही लवकरच कळेल. तर या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.